सर 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 नमस्कार सर्वांना. हाय. नमस्कार नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात नमस्कार. सगळेजण कसे आहात? काय काय केलं तुम्ही? मी माझ्या आजी आजोबांकडे पुण्याला आली आहे. अरे वा. आजी आजोबा कसे आहेत तुझे? छान आहेत. गुड. टीव्ही बघताय. हो का? गुड गुड. नमस्ते सर. नमस्कार. सगळ्यात पहिले आपण सुरू करायचं प्रार्थना. मी ओके. सगळ्यांनी हात हात जोडा. माझ्यासोबत प्रार्थना म्हणा. ओके. हीच आमची प्रार्थना, हेच आमची मागणी. हीच आमची प्रार्थना, हेच आमची मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. ओके. तर आपण काय करू आज आजच्या लेक्चरला सुरुवात करू. ओके. तर आज ना आपल्या इथे 2 ऑकेजन आहेत. म्हणजे काय 2 जणांची आपण काय म्हणतो जयंती आणि पुण्यतिथी आहे. बरोबर.
तर आज सगळ्यात पहिल्यांदा जे आहेत ना, हे जे आहेत स्क्रीन तुम्हाला दिसतेय सगळ्यांना. मग ही जी स्क्रीनवर जे आहेत ना, ते आहेत अण्णाभाऊ साठे. ओके, त्यांची आज आपल्या जयंती आहे. तर हे कोण होते? तर हे होते लोकशाहीर म्हणायचो आपण त्यांना. म्हणजे त्यांनी जेव्हा भारतावर इंग्रजांचं राज्य होतं ना, तेव्हा यांनी खूप म्हणजे असे कविता केल्या, साहित्य लिहिलं, म्हणजे कथा लिहिल्या आणि लोकांमध्ये खूप सगळी जागृती पसरवली. लोक त्यावेळेस सगळे एकत्र आणायचे होते. मग त्यांनी हे सगळं एकत्र आणायचं काम केलं आणि सगळ्यांना. हा, तुझा आवाज नाही येतोय. माझा आवाज नाही येते का? हो, आता येतोय आवाज? हो, नाही तर तुमचा आवाज यायलाय. आता येतोय? तुमचा आवाज येतोय. ओके ओके. तर त्यांनी काय केलं माहिती? त्यांनी सगळ्या लोकांना जागृत केलं, सगळ्या लोकांना एकत्र आणलं आणि सगळ्या लोकांना सांगितलं की आपण इंग्रजांसोबत फाईट करायला पाहिजे. आणि मग आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांनी सगळ्यांनी मिळून. तर असे हे अण्णाभाऊ साठे, त्यांची आज जयंती आहे. ओके, जयंती म्हणजे काय असतं माहिती का? जयंती म्हणजे आजच्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता, म्हणजे त्यांचा हॅपी बर्थडे, काइंड ऑफ हॅपी बर्थडे. ओके, पण आपण हॅपी बर्थडे कोणाचा साजरे करतो? जे लोक जिवंत आहेत त्यांचा. यांना खूप दिवस झाले ना, त्याच्यामुळे ह्यांची जयंती साजरी करतो आपण. तर हे झालं अण्णाभाऊ साठेंचं. मग आता दुसरे अजून एक जण आहेत. मग ते कोण आहेत? मला सांगा बरं, हे कोण आहेत? कोण सांगेल? हा फोटो कोणाचा आहे? लोकमान्य टिळक. गुड गुड आविष्का, छान. तर आज ना लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी म्हणजे काय? की आजच्या दिवशी ते लोकमान्य टिळक आपल्याला सोडून गेले होते. ओके, तर आपण काय करूयात, आज त्यांची एक छोटीशी स्टोरी ऐकू, लोकमान्य टिळकांची. ओके, त्यांच्या लहानपणीची स्टोरी ऐकू. तुम्हाला आवडेल स्टोरी ऐकायला? हो. गुड. मग आपण काय करू, आपण त्यांची स्टोरी सुरुवात करूया. मग काय होतं, लोकमान्य टिळक जेव्हा लहान होते ना, छोटेसे बाळ होते, तेव्हा ते तुमच्यासारखे शाळेला जायचे. ओके, सगळेजण तुम्ही शाळेला जातात ना, तसं ते शाळेला जात होते. मग त्यांच्या शाळेमध्ये खूप सारे मुलं होते. मग काय करायचे मुलं, काय करायचे माहिती का? तेव्हा शाळेमध्ये शेंगा भेटायच्या. अशा शेंगा तुम्ही खातात ना, ते शेंगा असं कट ते करून आतमध्ये शेंगा असतात. मग तशा शेंगा भेटायच्या आणि सगळे मुलं काय करायचे, शाळेमध्ये तशा शेंगा खायचे. आणि शेंगाचे वरचे टर्फल असतात की नाही, टर्फल असतात त्या शेंगाच्या वर, ते आपल्याला काय करायला पाहिजे? ते आपल्याला डस्टबिन मध्ये टाकायला पाहिजे किंवा कचरा कुंडीत टाकायला पाहिजे. पण ते मुलं काय करायचे? ते वर्गामध्ये टाकून द्यायचे. ते बरोबर आहे का? आता सगळीकडे तर असं आपण कचरा जर का टाकला तर घाण होईल ना सगळीकडे. मग ते हा जो कचरा असतो तो कचरा कुंडीत टाकायला पाहिजे किंवा डस्टबिन मध्ये टाकायला पाहिजे. पण ते मुलं काय करायचे? ते मुलं शेंगा तर खायचे, पण जे टर्फल असायचे ते टर्फल तसेच टाकून द्यायचे. आणि तिथं टाकून गेल्यावर ते त्यांचे शिक्षक यायचे, म्हणजे त्यांचे टीचर यायचे. टीचर आल्यावर ते बघायचे की अरे, हे तर टर्फल असे टाकलेले आहेत. मग त्यांनी काय केलं माहिती? सगळ्या मुलांना उठवलं आणि उठवल्यावर सगळ्यांना विचारलं की तू तू टर्फल टाकले का? तू शेंगा टाकल्या का? असं सगळ्यांना विचारायला लागले. खूप छोटे छोटे मुलं होते. मग आता टीचर छडी घेऊन आले होते. मग ते छडी घेऊन आल्यानंतर त्यांना विचारायला टीचर. आता तिथे एक मुलगा होता, त्या मुलाला विचारलं की तू टर्फल टाकले का? मग तो म्हणला नाही सर, मी नाही टाकले. दुसऱ्याला विचारलं, तू टाकले का? दुसरा पण म्हणला नाही सर, मी नाही टाकले. मग सगळ्या सगळ्या मुलांना विचारून झालं. सगळ्या मुलांना विचारलं तर सगळेजण नाही म्हणायला लागले. सगळेच जण नाही म्हणायचे. मग टीचर म्हणले की सगळेच जर नाही म्हणतायत तर मग हे टर्फल आले कुठून? आता मला सांगा, सगळेच जर का नाही म्हणले तर ते टर्फल कुठून आले असतील? त्याचा अर्थ म्हणजे काय? की कोणीतरी खोटं बोलताय, बरोबर? मग टीचर रागावले. खोटं बोलायला पाहिजे का आपण? नाही ना, खोटं बिलकुल बोलायचं नाही. मग टीचर रागवले.
टीचर रागवल्यावर ते म्हणले की तुम्ही असं करतात का, खोटं बोलतात का, मग सगळ्या मुलांना मी छडी मारेन. मग सगळ्या मुलांना त्यांनी छडी मारायला सुरुवात केली. मग सगळे मुलं म्हणले, नाही नाही सर, नाही नाही सर, तुम्ही आम्हाला छडी मारू नका. मग काय करायचं? मग टीचर म्हणले की तुम्ही काय करायचं, ते जे टर्फल आहेत ते टर्फल तुम्ही उचलून कचरा कुंडीत नेऊन टाकायचे. मग सगळ्यांना त्यांनी सांगितलं की सगळ्यांना म्हणले की तुम्ही हे टर्फल उचलायचे. मग तेवढ्यात एक मुलगा म्हणजे तो उठला, सर मी हे टर्फल उचलणार नाही. तर सर म्हणले का बर, तू का बर उचलणार नाही? मग ते म्हणला, तो मुलगा म्हणला की सर मी हे टर्फल मी त्या शेंगा खाल्लेल्या नाहीयेत, मी ते टर्फल उचलणार नाही. असा कोणता मुलगा होता बाबा, डायरेक्ट सरांना म्हणत होता तो की मी हे टर्फल खाल्ले म्हणजे मी हे टर्फल उचलणार नाही कारण की मी हा शेंगा खाल्लेल्या नाहीये. मग सर म्हणले की असं का बर? पण तरी पण तो मुलगा होता, तो म्हणायचा की सर मी हे उचलणार नाही. तर ते मुलगा कोण होता माहिती? ते होते आपले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. मग आपण याच्यामधून काय घ्यायला पाहिजे? तर सगळ्यात पहिले काय, कधी खोटं बोलायचं नाही, बरोबर? कोणाशी का होईना खोटं बोलायचं नाही. आणि दुसरं की आपण बाणेदारपणा पाहिजे. बाणेदारपणा म्हणजे काय माहिती का? कॉन्फिडंट, म्हणजे तुम्ही जर का ती गोष्ट केलेली नसेल तर तुम्ही ती गोष्ट म्हणजे सांगायचं की मी ही गोष्ट करणार नाही किंवा मी ही गोष्ट केलेली नाहीये. तर हे स्पष्टपणे सांगायचं. आता मला सांगा, घरी जर का कारल्याची भाजी, कोणाकोणाला कारल्याची भाजी आवडते? कोणालाच नाही का? मला आवडते. गुड मला आवडते. गुड. सगळ्या भाज्या खायला पाहिजेत बरं का. मग समजा तुम्हाला एखादी भाजी आवडत नाही आणि आईने ती भाजी केली, तर तुम्ही काय करता? आईला सांगता ना, मला ही भाजी आवडत नाही म्हणून, बरोबर? पण ते चुकीचं आहे ना, सगळ्या भाज्या आपल्याला खायला पाहिजेत. आणि तसंच तुम्ही जसं सांगतात ना, तसंच टिळकांनी पण ते सांगितलं की मी हे शेंगा खाल्लेल्या नाहीयेत, त्याच्यामुळे मी हा टर्फल उचलणार नाही. असं स्पष्टपणे त्यांनी सांगून टाकलं शिक्षकांना. तर असे हे टिळक होते. मग यांनी काय काय केलं त्यांच्या आयुष्यामध्ये? मग त्यांनी काय केलं माहिती? त्यावेळेस आपल्या भारतावर कोणाचं राज्य होतं? इंग्रजांचं राज्य होतं, बरोबर? मग सगळे इंग्रज जे आले होते ते इंग्रज भारतातल्या लोकांना खूप त्रास देत होते. सगळ्या लोकांना मारायचे, आपल्याकडून खूप कर घ्यायचे, म्हणजे पैसा घ्यायचे, आपल्याला काहीच द्यायचे नाही. मग हे सगळं असला त्रास तिथं इंग्रज देत होते. मग ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून मग सगळ्या लोकांना एकत्र आणायचं होतं. सगळ्या लोकांना एकत्र आणायचं होतं म्हणजे काय करायचं होतं? सगळे लोक आपापलं बघत होते. मग त्या लोकांना एकत्र आणून या इंग्रजांविरुद्ध लढा द्यायचा होता. म्हणजे इंग्रजांविरुद्ध भांडणं करायचे होते, म्हणजे त्यांना आपल्या देशातून बाहेर पडून लावायचं होतं. मग ते करण्यासाठी सगळ्या लोकांना एकत्र आणणं गरजेचं आहे. मग त्यांनी काय केलं? त्यांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये सगळ्या लोकांना एकत्र आणलं. मग त्यांनी एकत्र आणण्यासाठी काय काय केलं? त्यांनी वेगवेगळ्या चळवळी केल्या, म्हणजे वेगवेगळ्या लोकांना ते म्हणाले की आपण आजपासून काय करायचं? स्वदेशी वापरायचं. सगळ्या लोकांना म्हणाले की तुम्ही काय करायचे? तुम्ही बॉम्ब बनवायचे, तुम्ही याच्या विरुद्ध लढा करायचा. अशा सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि हे करत असताना त्यांनी काय केलं माहिती? त्यांनी ना 2 पेपर काढले. पेपर म्हणजे काय? तुमच्या घरी पेपर येतो ना, तर तसा पेपर त्यांनी काढले त्यावेळेसचे. तर ते पेपरचे नाव कोणी सांगू शकेल मला? इडली. गुड इडली. गुड. केसरी. खूप छान, खूप छान. काय? केसरी. खूप छान, खूप छान. तर एक होता केसरी आणि दुसरा कोणता होता? केसरी आणि मराठा. खूप छान. अनन्या, खूप छान. तर त्यांनी हे 2 आणि पेपर काढले. मराठा. गुड गुड ऋषी. तर त्यांनी हे 2 पेपर काढले होते. मग या पेपर मधून ते सगळ्या लोकांना जागृती करायचे, म्हणजे सगळ्या लोकांना चांगला संदेश द्यायचे की तुम्ही एकत्र या आणि एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध लढा करा. तर मग सगळ्यात टिळकांचं सगळ्यात फेमस वाक्य कोणतं आहे? कोणाला माहिती का? त्यांनी सगळ्यांना असं पूर्ण खडसावून सांगितलं होतं इंग्रजांना.
कोणतं वाक्य? गुड गुड आविष्कार, गुड. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे त्यांचं फेमस वाक्य होतं. टिळकांनी काय केलं होतं, पूर्ण इंग्रजांना असं ते म्हणाले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तर असे आपले टिळक होते. ओके, आता आपण काय करूया, आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. तर मला सांगा, आपण मागच्या वेळेस काय काय पाहिले होते, कोणते कोणते शब्द पाहिले होते? आपण काय पाहिलं होतं? क, नंतर क ख ग घ च छ. आपण हे 6 काल मागच्या वेळेस 6 शब्द अक्षर पाहिले होते, बरोबर? ओके ओके, तर आपण काय करायचं आता, त्याच्यात पुढचे शब्द पाहू. गुड, खूप छान खूप छान. गुड गुड, खूप छान. आता आपण काय करू, त्याच्या पुढचे शब्द पाहू. आता क ख ग घ आणि आपण च छ पाहिलं. मग छ नंतर कुठला शब्द अक्षर येतो? ज येतो. ज. सगळेजण म्हणा ज. गुड. तर आता हे ज जे आहे ना, जहाज. गुड. ज ज जहाजेचं. गुड. तर आता हे ज आहे ना, तर आता ह्या ज ला पण आपण मागच्या वेळेस सारखं का की सारखं म्हणायचं. गुड पृथा, गुड, खूप छान. आता सगळेजण म्हणा, आता माझ्यासोबत कोण म्हणणार? ऋषी म्हणेल. आपण दोघं जण मिळून ज म्हणू. खूप छान प्रांजल. आता मी आणि ऋषी दोघं जण मिळून आम्ही दोघं जण ज जा जी म्हणू. ओके, सगळ्यांनी म्यूट करा. हा ऋषी, तू अनम्यूट कर. ओके, आपण दोघं जण मिळून काय करायचं, आपण ज जा जी जी म्हणू. ओके, हा, ज जा जी जी, ज जा जी जी, जू जू जे, जू जू जे, जय जो जौ, जे जो जाओ, जम जहा. जम जहा. आता परत एकदा म्हणूयात आपण. ज जा जी जी, ज जा जी जी, जू जू जय, जू जू जय, जय जो जौ, जे जो जो, जम जहा. जम जहा. गुड, खूप छान. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सर, तुझा आवाज क्यों लाऊड? माझा आवाज? तुझा आवाज, your voice is coming, your voice came loud once. ओके, आवाज जोरात येतोय का माझा? म्यूट केली, मग तुझा आवाज जोरात येतली. ओके ओके, नो प्रॉब्लेम ना, ठीक आहे. मग आपण आता, सर मी पण सांगतो. हो तेच आपण म्हणूया. मिहीर ना? ज जा जी जी, दो जाऊ जम जहा. गुड, खूप छान.
सगळ्यांनी टाळ्या वाजवा. गुड. ज जा जी जी जू जू जे जय जू जाऊ जम जा. मैं खूप छान. मी हो, आता तू घे. ज जा जी जी हम्म. जू जू जे. ज जय हम्म. जो जाऊ जम जा. खूप छान. गुड गुड. सानीसाठी टाळ्या सगळ्यांनी वाजवा. गुड. आता कोण? मी घे. ज जा जी जी जू जू जे जय जो जऊ जम जहा. खूप छान सिद्धार्थ. खूप छान. गुड. सगळ्यांनी क्लॅप्स करा. गुड. आता कोण? आता आपण कोणाला बोलवायचं? तर आपण देवांशला बोलूया. म्हण बाळ जची बाराखडी म्हण. दत्ता दिती दुदू दे दे दद दम दहा. गुड. खूप छान. देवांश खूप छान. आता आपण काय करूयात? पण नेक्स्ट घेऊयात. मला आता सांगा, हे काय आहे? याला मराठीमध्ये काय म्हणतात? जहाज शिप जहाज. गुड गुड. खूप छान. खूप छान. हे बघ ते आहे एक जहाज. जहाज. हे आहे जहाज. आता पुढचा, हे काय आहे? मला सांगा, हे काय आहे? तुम्हाला सगळ्यांना जीभ आहे ना? मला माहिती आहे काय आहे? हे काय करतंय? स्माइली काय करतंय? सगळ्यांनी करा बरं. स्माइली काय करतंय? हे बाहेर काय काढतंय? जीभ बाहेर काढतंय. मोठ्याने बोल ना. हे काय आहे? ऐकायला नाही जाते. तर ज पासून काय होतं? जीभ. करते ना ते? गुड. तर हे आहे जीभ. ज पासून होतं जीभ. आता पुढचा शब्द घेऊया आपण. ओके. आता पुढचा शब्द आहे ज नंतर झ. सगळ्यांनी म्हणा झ. मी एकेकाला विचारतो. खूप छान. आता आपण काय करू? एकेकाला विचारू. आता आपण विचारू वेदिकाला. वेदिका अनम्यूट कर. गुड. आता आपण दोघ जण मिळून ज जा जी जी बाराखडी म्हणू. ओके. झ झा जी जी. जू जू जे. जय जो जऊ. झम जहा. गुड. परत एकदा म्हणूयात आपण. ओके. झ झा झी झी. आपलं इंग्लिश मध्ये झेड लेटर आहे की नाही, आपण झेड म्हणतो तसं झ. झेड. बरोबर. तसंच आपण हे आहे मराठीतलं झ. झ झा झी झी.
जू जे जू जै जो जे जै जो जौ जा दीदी जू 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 जा दीदी जू जू जे जई जो जाऊ जम जहा. खूप छान. क्लास सगळेजणांनी टाळ्या वाजवा. वेदिकाने खूप छान म्हणताय. सर मी सांगतो सर मी सांगतो हो हो तू सर मी सांगतो येस येस सांग सांग. झ झा जी जी जे गुड. खूप छान. सान्वीने हात वर केला, रेज हँड केला. सान्वी तू सांग. जहा जी जी जू जू जय जय जो जम जा. गुड. खूप छान. आता आपल्याला सांगेल, प्रांजल सांगेल. म्हणजे सांग लवकर. जा जी जी जू 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 जय जय जो जो जम जा. खूप छान. गुड. आता अनन्या येस सर. तू आता सांग, पण बाराखडी ज ची. ज जा ज जा जी 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 जू 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 जे जई जे जई जो 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 जम जा. जम जा. गुड. खूप छान. आपलं इंग्लिश लेटर जे जी आहे ना, सेम तसंच आपलं मराठीमध्ये ज आहे. तर याचं प्रोनाउन्सिएशन आपण कसं करतो? झ. ओके. ज. गुड. आता पृथा सांगेल. आज पृथा तुझी मनीमाऊ नाही आली का तुझ्यासोबत लेक्चरला? मनी झोपली. आता बोल तू. हे बोल. मानी झोपली आहे. ओके. झ पासून झोपली. आता हे बोला. भासून झोपली. हे बोल. बोल. झ हा पुढचं. झ झा जी जी झ झा जी जी बोला. हा झ झा जी जी जू जू जी जय जू जो जम जहा. गुड. गुड. खूप छान. आता आपण कोणाला विचारायचं? आता आपण विचारू अविष्काला. अविष्का. जी जी जू जू जय जू जू जय जय जो जौ जय जू जू जम जहा. जम जहा. गुड. परत एकदा आपण म्हणूया. ज झा जी जी जो जा जी जी जू जू जय जू जू जय जय जो जौ जय जो जू जम जहा. जम जहा. खूप छान. गुड. आता आपण कोणाला विचारायचं? आपण विचारू क्षितिजाला. ज जा जी जी गुड. जू जू जय 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 जो जौ जो जौ जम. जम जहा. गुड. खूप छान. कोण राहिलं आता? मी राहिलो. मी राहिलो. ओके. हा तू घे आता. आता तू घे ऋषी. तम झ झा जी जी झ झा जी जी
जू जू जय, जू जू जय, जय जो जौ, जय जो जो, झम जहा. झम जहा. गुड. खूप छान. आता मला वाटतं सिद्धांत Thank राहिलाय. you. हे बघ हे आता झची बाराखडी. सिद्धांत राहिलाय बरोबर. सर मी म्हंटलो. अच्छा सॉरी. देवांश राहिलाय सर. हा देवांश राहिलाय बरोबर. मन बळ देवांश झची बाराखडी म्हण. झची बाराखडी म्हणा. खूप छान. परत एकदा. वन्स मोर. मोठे खूप छान. गुड. आद्यानी म्हटलंय का? आद्या नाही. गुड. आद्या तू म्हण आता. तुम्ही सांगा मग मी म्हणते. हो सॉरी हा. झ झा जी जी, ज जा जी जी, जू जू जय, जू जू जय, जय जो जौ, जय जो जौ, झम झहा. जम जहा. गुड. खूप छान. आता आपण काय करू नेक्स्ट वर्ड बघूया. मला सांगा हे काय आहे? सगळ्यांनी हे खाल्लं असेल ना? वडा. गुड. तर हा जो वडा. वडा असतो ना, तर हा वडा जो असतो ना. वडापाव. गुड. तर तो तेल जे असतं ना, तेल खूप गरम असतं. मग ते वडा जे तेलामधून काढावं लागतो, तर त्याला काय म्हणतो आपण? झारा. गुड. झारा. बरोबर. आता आपण घेऊया. अरे ओ माय गॉड. चालेल. आपण आता घेऊयात ट. पुढचा शब्द आहे ट. ओके. आता आपण काय करूयात? मी पहिल्यांदा म्हणतो, नंतर आपण मी सांगतो. हो चालेल. मी सांगतो. गुड. सांग सांग. तो ता ती, तो ता ती ती, तू तू ते तई, तू तऊ तम तहा. खूप छान. गुड. मी पण सांगतो. हा. तो ता ती ती, तू तू ते नाही. तई, तो तऊ तम तहा. आता हे जे आहे ना, त आणि ट आपण जे म्हणतोय ना, हे ट आहे. ट. ट. सगळेजण म्हणा ट. ट. गुड. गुड. सिद्धांत खूप छान. परत एकदा ट्राय कर. गुड. टै टे टै टौ टौ टम तहा. गुड. गुड वेदिका. गुड. आता आपण विचारू आद्याला. सर हा कोण म्हणणार आहे आता? गुड पृथा. गुड. आपण आता म्हणूयात क्षितिजाला विचारू. ट टा टी टी, टू टू टै, टे टौ टौ, टम तहा. गुड. आता आपण अनन्याला विचारू.
हा अनन्याची झाली की तू. ओके. टोटा. टा टी टी टू टू टे टई टो टौ टम टहा. गुड. खूप छान. आविष्कार तू घे आता. टई टो टौ टम टहा. गुड. खूप छान. देवांश. प्रॅक्टिस. टम टहा. गुड. खूप छान. आता मला सांगा ट पासूनचा शब्द कोणता आहे हा? काय दिसतंय? आपण डोक्याला असं इथे काय लावतो? गुड. खूप छान. टिळा. एक सेकंड. हे काय आहे सांगा बरं मला आता. गुड. आविष्कार खूप छान. तर या टपाल मधून आपण काय करायचो माहिती? काय करायचो आपण सांगा बरं. पोस्ट. टपाल मधून काय करायचो आपण? पत्र पाठवायचो. गुड. आता आपण काय करतो? आपण मोबाईल वरून मेसेज टाकतो ना. आपल्या आजी आजोबा किंवा आई त्यांच्या काळामध्ये, आई पप्पांच्या काळामध्ये मोबाईल नव्हते. मग ते काय करायचे? ते पत्र लिहायचे. गुड. आणि ते पत्र या टपाल मध्ये टाकायचे. बरोबर. आता मला सांगा हे काय आहे सांगा बरं. तुम्ही सगळ्यांनी गोष्ट ऐकली ना? टोपी. हे काय? माकडवाल्याची टोपी. माकडवाल्याची टोपी गोष्ट ऐकली तुम्ही सगळ्यांनी? टोपी मीन्स कॅप. आपण उन्हाळ्यात घालतो ना कॅप, तशी टोपी. ओके. तर आपण काय करूया? आपण पुढचा शब्द घेऊया. पुढचा शब्द आहे ठ. सगळेजण म्हणा ठ. विठ्ठल मधला ठ असतो ना, विठ्ठल ठ असतो बघा, तो ठ. सगळेजण म्हणा ठ ठा ठी ठी. सर मी सांगतो. हो, ऋषी सांगेल आता. ऋषी. सर मी सांगतो. ओके ओके. हा तू सांग. हा मी सांग. खूप छान. खूप छान मिळेल. गुड. आपण पृथ्वीला विचारू. बोल. तर मी म्हणतो मोठ्याने.
Thầy thô thấu thấm taha. What is it? Tha? ओके, आपण काय करूयात, आपण अविष्काला विचारू. अविष्का सांग. तर मी म्हणू ठू ठू ठे ठई ठो ठऊ ठम ठहा. गुड. आता कोण, आता आता कोण म्हणणार आहे म्हणा. तर मी म्हणू हो म्हण. थर्ड थाट टी ठी ठी ठो ठो Thầm ठे ठई ठो 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 ठम तहा. गुड. खूप छान सिद्धार्थ, खूप छान. आता आता कोण म्हणेल. हो हा म्हण. देवांश. देवांश म्हण. मोठ्याने म्हण. गुड. खूप छान. आता वेदिका म्हणेल. वेदिका म्हण. गुड. खूप छान. सान्वी. आता तू म्हण. ठ ठा ठी ठी ठू ठू ठे ठई ठो ठऊ ठम ठहा. गुड. खूप छान. आता कोण राहिलं. क्षितिजा. हा. ठ ठा ठू ठू ठे ठई ठो ठऊ ठम ठहा. गुड. खूप छान. आता हे जो फोटो आहे ना, हा फोटो कशाचा आहे माहिती. स्टॅम्प. बरोबर. तर स्टॅम्पला मराठीत काय म्हणतात. ठसा. गुड. खूप छान. हम्म? हा ऋषी? ठ ठा ठी ठी ठू ठू ठे. ऋषी म्हण. ठै ठो ठऊ ठम ठहा. ठै ठो ठऊ ठम ठहा. गुड. खूप छान. अनन्या. तू म्हण आता. तू म्हण आता. ठ ठा ठी ठी ठू ठू ठे ठई ठो ठऊ ठम ठहा. गुड. खूप छान. आता मला सांगा, हे काय आहे. गुड. आता टॉमच्या हातात काय आहे सांगा बरं मला. बंदूक. आवाज कसा करते सांगा. बंदूक आवाज कसा करते. बंदूक आवाज कसा करते सांगा. ठो ठो ठो. बरोबर. गुड. तर
बंदुकीचा आवाज कसा असतो? ठो ठो ठो. आपण आता शिकलो ना ठ ठ ठो. तसा आजचं आपण आज एवढं शिकूयात. ओके. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. मजा आली. चालेल. हो. तर आपण काय करूया? आजचा होमवर्क काय असेल? सगळ्यांनी ठ ठ हे आपण जे शिकलो त्याच्याबद्दल शब्द लिहायचे. ओके. ओके. गुड. चलो बाय. बाय बाय. बाय सर. बाय बाय. जरा जोराने बोलशील कृता. बाय बाय.